Audio Jungle. एक मिनिट इकडे समोर सर खासदार साहेबांकडून सूचना आलेल्या आहे. आपण या ठिकाणी आदिवासी महिलांची आहे आणि तशी तुम्ही राहिली आणि 1925 ला जेव्हा कांग्रेस मेरे को उम्मीद है आप सब लोग हमारे साथ काम करेंगे. इतना ही कहकर अपने अल्फाज खत्म करता हूँ. जय हिंद, जय भारत. ज्या पदाधिकाऱ्यांची आपल्या जिल्ह्यामधून निवड झाली या सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित बंधू, आज खरं तर या गांधी भवन मध्ये भारतीय काँग्रेसची सरचिटणीस म्हणून मला काम करण्याची संधी दिली. तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करीत असताना अनेक ज्येष्ठ नेत्यांबरोबर सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये अवतळे साहेब असतील, आदरणीय अनिल पटेल साहेब असतील, या राज्याचे माजी मंत्री माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब असतील, डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब असतील, या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आणि मला त्यांच्या नेतृत्वाखाली काही शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज ज्या ठिकाणी बऱ्याच व्यक्त्यांनी त्यांचे अनुभव, त्यांच्या सूचना, त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी त्यांच्या भाषणातून दिलेलेच आहे. खरं तर आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याच वेळेपासून जे काही आमचे काँग्रेसचे सहकारी उभं राहून हा कार्यक्रम बघताय त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आपल्याला पुरेशी जागा आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो नाही, परंतु निश्चित आपला हा उत्साह पुढच्या काळामध्ये, पुढच्या भविष्यामध्ये काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी निश्चित मला प्रेरणा देत राहील. खरं तर आज आपला देश, आपलं राज्य ज्या विधानक शक्तींच्या हातात गेलेलं आहे आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राहुलजी असतील, आदरणीय खरगे साहेब असतील, त्यांनी एक दिशा देण्याचं काम आपल्या सर्वांना केलंय. पुढच्या काळामध्ये निश्चित आपल्याला अधिक जोरदार प्रमाणे रस्त्यावर उतरून आपल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नासाठी झगडावं लागणार आहे. या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करू इच्छितो. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आदरणीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आदरणीय खासदार सोनियाजी गांधी असतील, आदरणीय खासदार राहुलजी गांधी असतील, रमेश चेन्नीतलाजी असतील, कुणाल चौधरी साहेब असतील, हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, संदेश पाटील साहेब असतील, अमित भैया असतील, सर्व विश्वजित कदम साहेब असतील, सर्व नेते मंडळांनी आमच्यावर जो या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आणि या पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी या व्यासपीठावर सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, निश्चित हा पुढचा काळ आपल्या सर्वांसाठी एक संघर्षाचा काळ असणार आहे की 140 वर्षाचा इतिहास असलेला आपला जगातील सर्वात जुना पक्ष
ज्या पक्षामध्ये आज आपण काम करतोय, आज आपला पक्ष अडचणीत आहे, ज्या लोकांनी पक्षाचा वापर करून आज सर्वोच्चपदी ते पोहोचले, अडचणीच्या काळामध्ये आपल्या पक्षाने सोडून गेले, या शक्तींविरोधात आपल्याला अधिक प्रभावीपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी भांडावं लागणार आहे. यासाठी जी काही नवीन टीम, जसं सागर साळुंके आहेत, की कुठलाही एखादा व्यक्ती असेल, युवक असेल, त्याची राजकीय कारकिर्दीची सुरुवात NSU असेल किंवा युवक काँग्रेस पासून सुरुवात होती. परंतु मागच्या काळामध्ये आपण कुठेतरी युवकांना जोडण्यासाठी कमी पडलो, म्हणून आज काही प्रमाणात युवक आपल्यापाशी थोडे कमी प्रमाणात दिसतात. पण मी निश्चित या ठिकाणी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करेन की आपण या जिल्ह्यामध्ये जेवढे कॉलेजेस असतील, महाविद्यालय असतील, या ठिकाणी प्रभावीपणे NSUच्या शाखा कशा सुरू होतील आणि जास्तीत जास्त युवक असतील,